मी श्रीमान बोंगीरवार साहेबांना इथे व्यासपीठावरती यायची विनंती करतो. कानडे कुटुंबियातर्फे एक 3-4 मिनटं बोलण्याकरता मी आपल्यासमोर उभा आहे. जवळजवळ 28 वर्षापूर्वी एक देखणा, उमदा व राजबिंडा तरुण उस्मानाबादला आला. त्या तरुणाचं नाव रमेशचंद्र कानडे होतं. मी उस्मानाबादला कलेक्टर होतो. माझ्याकडे ते आलेत आणि म्हणाले, सर, आय एम पोस्टेड एज सुपरव्हिजनरी असिस्टंट कलेक्टर इन युअर डिस्ट्रिक्ट अँड आय कम टू जॉईन हिअर. या वाक्यांनी त्यांनी स्वतःची ओळख बोंगीरवार कुटुंबाला करून दिली व महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात ऑफिशियली पदार्पण केलं. दोन्ही क्षेत्रात पुढील 28 वर्ष त्यांनी पदोपदी यश प्राप्त केलं. दोन्ही क्षेत्रात म्हणजे मी जे प्रथम आपल्याला सांगितलं की आमच्या कुटुंबात त्यांनी ह्या वाक्याने ओळख करून दिली. पुढे ममताचा आणि त्यांचा विवाह झाला आणि ते आमच्या कुटुंबाचे अविभाज्य भाग बनले. प्रशासनात सुपरन्युमरी असिस्टंट कलेक्टर असतानाही डायरेक्टली किंवा जबाबदारी घेण्याची त्यांना अत्यंत उत्सुकता होती. अत्यंत हास्र व्यक्तिमत्व, कुशाग्र बुद्धी व काम करण्याची आवड, जबाबदारी घेण्याची आवड हे त्यांचे स्थायी भाव होते. या गुणामुळे प्रशासनात त्यांची जिथे जिथे नेमणूक झाली तिथे त्यांनी आगळीच चुणूक दाखवली. इथे अनेक प्रशासक बसलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण प्रशासनात नेमणूक झाल्याबरोबर सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. प्रशासनातील ज्या प्रणाली असतात त्या सुसूत्रित करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या खात्यात ज्या अनेक योजना असतात त्यांचं सुसूत्रीकरण, त्यांचं डुप्लिकेट योजना असल्या तर त्या कमी करण्याचा प्रयत्न करणं, अशा अनेक गोष्टी करत असतो. आणि यासाठी ज्या विभागात तुमची नेमणूक झाली त्या विभागाची माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं. मला वाटतं 15 की 20 दिवसापूर्वी त्यांनी ट्रायबल विभागाचा चार्ज घेतला. काल भाऊ घरी आले होते. आम्ही त्यांना त्यांची डायरी दाखवली. महाराष्ट्रातील ट्रायबल विभागातले जे काही सांख्यिकी माहिती आहे ती तर त्यांच्याजवळ होतीच, परंतु महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्य आदिवासी विभागाबद्दल कशी आहेत ह्याची तुलना होती. माननीय मंत्री महोदय इथे समोर बसलेले आहेत. ते मला म्हणालेत की इतक्या कमी दिवसात त्यांनी ह्या विभागावर जी छाप टाकली ती अतुलनीय होती. सांगण्याचा उद्देश असा की प्रशासनाची पकड हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यांची जिथे जिथे नेमणूक झाली, सुरुवातीला ते उस्मानाबादला CO होते, ह्या सुधारणा त्यांनी केल्या आणि त्यांनी तिथे ज्या प्रशासकीय सुधारणा केल्या त्या कानडे पॅटर्न यांनी लोकांना त्यावेळेस माहीत झाल्या. मंत्रालयात 7 वर्ष निर्णय खात्याचे सचिव होते, प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रोटोकॉल होते, EGSचे होते. EGS योजनेत केंद्राचा जेव्हा नवीन योजना आली तेव्हा राज्याचा कायदा बदलून तो केंद्राच्या कायद्याशी समरस करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं. हा कायदा घेऊन जेव्हा ते दिल्लीला गेलेत तेव्हा केंद्र शासनाने सर्व राज्यांना सांगितलं की महाराष्ट्राने जो कायदा केला आहे त्याचा आपण फॉलोअप करा. तो एक मॉडेल कायदा आहे. शिक्षण विभागांचे सचिव होते. प्राथमिक स्तरावर इंग्रजीचं ज्ञान आवश्यक आहे हे त्यांनी जाणलं आणि त्याची सुरुवात केली. हेल्थ डिपार्टमेंटला वर्ल्ड बँकेची योजना होती. त्यांची जेव्हा त्या खात्यात नेमणूक झाली तेव्हा 700 कोटीची जी योजना होती
त्यातील फक्त पहिल्या 2 वर्षात 12% खर्च झाला होता. वर्ल्ड बँकेचं शासनाला पत्र आलं होतं की तुम्ही 6 महिन्यात किंवा वर्षभरात जर सुधारणा नाही केली तर ही सगळी ग्रांट आम्ही परत मागू. पुढील 2 वर्षात त्यांनी हा 12%चा खर्च 75%वर नेला. वर्ल्ड बँकेकडून शाबासकी मिळवली. राज्यातील 150 दवाखाने त्यांनी स्वतः दौरा करून पिंजून काढले. केव्हाही त्यांना कुठल्याही दवाखान्याची जर माहिती विचारली व देऊळगाव राजाला असा असा दवाखाना आहे, त्यातली आत्ताची काय परिस्थिती आहे ते लगेच सांगत, दादा 3 महिन्यापूर्वी एक स्लॅब पडली आहे, पुढच्या 4 महिन्यात दुसरी स्लॅब पडणार. इतका त्यांचा अभ्यास आणि दांडगा विश्वास स्वतःवर होता. ह्या रमेश यांची व्यक्तिगत जी पर्सनॅलिटी होती ते आमच्या कुटुंबाचे अविभाज्य भाग होतेच. त्यांचा हसरा चेहरा आपल्यासमोर आहेच. गाण्याची त्यांना प्रचंड आवड होती. आमच्या कुटुंबातील कोणतेही समारंभ असो त्यांचं गाणं हे त्याचं अविभाज्य भाग होतं. नेहमी हसत खेळकर वृत्ती ठेवणं व जो व्यक्ती भेटायला येईल त्याला आपलंसं करून घेणं, ज्याला आपण मराठीत म्हणतो, त्याची त्यांना प्रचंड आवड होती. आमच्या IAS सर्व्हिसमध्ये हार्मनी नावाचं मासिक त्यांनी सुरू केलं. मागील 7 वर्षापासून यशस्वीरित्या ह्या हार्मनीची वाटचाल सुरू आहे. मगाशी शुभेंद्रने जे फोटो आपल्याला दाखवले त्यात हार्मनीचा उद्देश काय आहे ते त्याने दाखवलं. त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या ह्या सर्व्हिसमध्ये ज्याला आपण म्हणतो कॉम्रेडशिप किंवा एक दुसऱ्याबद्दल बंधुभाव असणं हे वाढलं पाहिजे. त्यांची एडिटोरियल्स आम्ही जेव्हा आज रिट्रॉस्पेक्टनी बघतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की ह्या माणसाचे विचार किती उच्च स्तरावरचे होते. हार्मनी ज्या लोकांनी बघितलं आहे पहिल्या पानावर त्यांचं एडिटोरियल असायचं, अत्यंत उच्च स्तरावरचे विचार आणि उजव्या बाजूला एक सोर्स अननोन नावाची एक स्टोरी असायची, त्याच्यातही फार मोठा बोध असायचा. हे हार्मनी ते स्वतः लॅपटॉपवर टाईप करत असत, त्याचा लेआउट तयार करत असत. आणि मी जर आपल्याला म्हटलं की ऑन एन ॲव्हरेज दिवसातले 2.5 ते 3 तास ते हार्मनीवर स्पेंड करत होते तर आपल्याला खोटं वाटेल. 16 जूनचं हार्मनी त्यांनी जवळजवळ त्यांच्याकडे जो दुर्धर रोग होता तो पूर्णपणे पसरलेला असताना, अत्यंत क्षीण झालेला असताना 16 जूनचं हार्मनी त्यांनी तयार करून लोकांना पाठवला. असे हे श्री रमेशचंद्र एका दुर्धर रोगाशी झगडत होते हे आपल्याला माहिती आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि त्यांना असं वाटायचं, जसं मगाशी डॉक्टर स्मृती यांनी सांगितलं, आम्हाला नेहमी म्हणत असत की दादा मी ह्याच्यातून बरा होईन. ममता तू काळजी का करते? शुभेंद्र तू असा छोटा चेहरा करू नको. मला कोणतंही काहीही झालेलं नाही आणि जर झालं असेल तर आय विल फाईट इट आऊट, आय विल कम आऊट. 1 दिवसापूर्वीचं त्यांचं हे वाक्य आहे. त्यांच्या ह्या दुर्धर आत्मविश्वासामुळे कुटुंबात आम्हालाही सुद्धा आत्मविश्वास वाटत होता. आम्हाला माहिती होतं की वी आर फायटिंग ए व्हेरी फियर्स बॅटल. पण जो आत्मविश्वास ते दाखवत होते त्यावरून असं वाटायचं की हा परमेश्वर आमच्यावर दया करेल, त्यांना ह्या संकटातून बाहेर काढेल. परंतु जे घडू नये ते घडलं. मगाशी डॉक्टर स्मृती स्वतः आल्यात, त्यांनी आपल्याला कथन केलं की त्यांची वृत्ती कशी होती. जे घडू नये ते घडलं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मृत्यू हा अटळ आहे, तो काही टळत नाही. हा मृत्यू होणार आहे असं माहीत असल्यामुळे आपण आपलं जीवन जगणं बंद करत नाही, आपण आपलं जीवन जगतोच. ज्या माणसाला ॲडव्हान्स वॉर्निंग आली होती, प्रत्येकाचा मृत्यू असतोच, पण ज्या माणसाला 3 वर्षापूर्वी ॲडव्हान्स वॉर्निंग आली होती त्या माणसाने मृत्यूची वाट न बघता, त्याकरता न रडता मागच्या 3 वर्षातला प्रत्येक क्षण अत्यंत आनंदाने जगला. आपल्यासमोर हा जो फोटो आहे ह्या पहिल्या 1.5 वर्षा ते 2 वर्षाच्या नंतरचा आहे. म्हणजे त्यांच्या मनात किती प्रचंड, म्हणजे त्यांच्या पोटात एवढा प्रचंड रोग असताना
त्यांनी किती आत्मविश्वासाने जगाच्या समोर आलेत. आम्ही जेव्हा घरी बोलतो तेव्हा असं म्हणतो की मागील 3 वर्षात प्रत्येक क्षण ते दुपटीने तिपटीने जगले. ते 3 वर्षात 10 वर्षांनी जगले. कदाचित परमेश्वराने त्यांना सांगितलं असेल की रमेश, तुझ्याकडे वेळ कमी आहे, तुला जे जगायचं आहे ते चांगलं जग. आणि म्हणून त्यांनी एक अत्यंत उत्तम धडा आम्हाला दिला. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्हाला ते जुळवून घेणं भाग आहे. आणि म्हणून ते आज आम्हाला सोडून गेले. आज आमच्यासमोर त्यांच्या फक्त आठवणी आहेत. त्या आठवणीच्या जोरावर आम्ही पुढचा काळ अवश्य काढू. परंतु पुढचा काळ काढण्याकरता ज्या परमेश्वराने त्यांना मागील 3 वर्षात हसत खेळत राहणं शिकवलं, त्याच परमेश्वराने कानडी कुटुंबियांवर व सर्व कुटुंबियांवर अपार प्रेम करून आम्हाला पुढचं आयुष्य करण्याचं शक्ती द्यावी. परमेश्वराने आम्हाला हिंमत द्यावी. व आपण सर्व जे श्री रमेशचंद्र यांचे चाहते आहात, आपण सर्व जे कानडी कुटुंबियाचे चाहते आहात, आपण सर्वांनी असंच आमच्यावर प्रेम ठेवावं. आपण ह्या भजन संध्याकरता आलात. फॉर्मली धन्यवाद देण्याचं काही कारण नाही, पण आपण आलात आणि आपण ह्या कुटुंबावर आणि आमच्यावर असंच प्रेम ठेवावं ही आणि परमेश्वराने आम्हाला हिंमत द्यावी अशी परमेश्वराने प्रार्थना करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो.